कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय पारू, तू अजूनही इथेच? भाई सर, तुम्हाला एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे, तुमचं तोंड गोड करायचं म्हणून मी शिरा बनवला होता। वाव, शिरा! आज मला खरंच असंही शिरा खायची खूप इच्छा होत होती। घ्या ना। काय झालं सर? पारू, आकर हा? तोंड उघड ना, कारण तुला पण पुरस्कार मिळालाय ना। आणि ज्या हर्बल प्रोडक्ट साठी आपल्याला जो पुरस्कार मिळालाय त्याची कल्पना कोणाची होती? तुझीच ना। त्यामुळे तोंड गोड तुझं केलं पाहिजे आधी। बरं, तू आपल्या कंपनीचा चेहरा आहेस, तुला सुद्धा बेस्ट ब्रँड अँबॅसेडर अवॉर्ड मिळालाय, त्यामुळे सगळ्यात आधी तुझं तोंड गोड केलं पाहिजे। आता तुमचं तोंड गोड करू दे। वाव, अमेझिंग, नेहमीसारखा आणि तुझ्यासारखा गोड। माझ्या पारूवर विश्वास आहे। अहिल्या मॅडमला ती देवी मानते, हे घर म्हणजे तिच्यासाठी मंदिर आहे। अहिल्या मॅडमला वाईट वाटेल असं माझी पारू कधीच वागणार नाही। मी म्हणाले असं नाही, मी तरी कुठे म्हणाले असं? मी तर हेच म्हणते की पारू कधीच अहिल्या वहिनीनं फसवणार नाही। पण मारुती, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? पारू ना इतर नोकरांपेक्षा जरा वेगळी वागते। घरातल्या सगळ्यांबरोबर अगदी प्रेमाने वागते, त्यांच्या आवडीनिवडी बघून स्वयंपाक करते। आदित्यला तर सतत तीच हवी असते, म्हणजे तो जरा आजारी पडला सेवा करायला पारू, त्याला कुठे बाहेर फिरायला जायचंय सोबत कोणावर पारू, त्याला काही चांगलं चुंगलं खायचंय पारूनीच बनवायचं। मला असं अजिबात म्हणायचं नाहीये की उद्या उठून पारू आदित्य सोबत पळून जाईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।